वार्ड क्रमांक 2 मध्ये आपण आलेलो आहोत. येथील नागरिकांच्या काय समस्या आहेत आपल्याला त्यांच्याकडून जाणून घेऊन आहे. ताई, आपली नाव काय आपलं आणि काय समस्या आहेत वार्डामधल्या? माझं नाव पुष्पा रवींद्रनाथ कांबळे. काय समस्या आहेत नेमक्या वार्डात? समस्या नाली, रस्ते, लाईट हे आहेत. काय ह्याच्या आधीच्या काय नगरसेवकांनी काय काय काहीच केलेलं नाही, जसं तसं आहे. एकदा निवडून आले ना नंतर आम्हाला माहित सुद्धा नाही की नगरसेवक कोण आहे. मग आता काय तुमचं काय नेमकं वाटतंय तुम्हाला? कोण निवडून यायला पाहिजे असं तुम्हाला वाटतंय? मीराताई म्हणजे मिला कशासाठी मिळत आहे? काम करते ना आमचे. तुमचा विश्वास आहे म्हणजे त्यांच्यावर? 100% आहे त्यांच्यावर. हा, माझं नाव आशा परव मुंडे. आमच्या प्रभागामधून मीराताई गपाट धनुष्यबाण या चिन्हासमोर उभे आहेत आणि आम्ही त्यांनाच निवडून देणार आहेत. कारण त्यांचं सक्षम असं नेतृत्व आहे. त्या खूप म्हणजे बऱ्याच दिवसापासून आमच्या ओळखीच्या पण आहेत आणि त्या चांगले काम करू शकतील असा आमचा विश्वास आहे. याच्या आधीच्या नगरसेवकांना काय तुमच्या वार्डात कामं केली होती का नाही? काय केले असतील थोडेफार, पण एवढं म्हणावं असं केलेलं नाही. आता हे तुम्ही पाहता की गटारी कशा भरलेल्या आहेत, त्या गटारी कुणी काढत नाही. रस्ता उताराचा आहे, पाणी सरळ सोडून दिलेलं असते आणि त्याच्यावरनं लहान मुलं शाळेला जाताना ही पडतात. सायकल कुणाला नीट चालवायला येत नाही लेकरांना आमच्या. मग ते व्यवस्थित करतील असं वाटते आम्हाला, म्हणून आम्ही त्यांनाच निवडून देणार. आणखी काय समस्या आहेत वार्डात आपल्या? पाणी पण जरा वेळेवर कधी नसते, सुटत नाही पाणी. परत कचरा गाडी 8-8 दिवस येतच नाही. मग कचरा कुठं टाकायचा हा प्रश्न. हे ओपन स्पेस जे दिसतात ती पूर्ण नुसते कचऱ्याने ढिगारी भरलेले असतात त्याच्यामुळे ह्याची पण विल्हेवाट लावणं गरजेचं आहे. आणि काय दुसऱ्या काय समस्या आहेत वार्डातल्या तुमच्या? वार्डातले म्हणजे लाईटीज आता मर्क्युरी जे बसवलेल्या आहेत त्या कधी चालू होत्यात तर आमच्या दारापुढं तर कधी होतच नाही चालू. मग लहान लहान मुलं, साप आमच्या इकडं खूप मोठे मोठे फिरतात बघा. मी तिथं महादेवाच्या मंदिराशी जर राहते तर मोठे 8 दिवसाला एक साप दिसतो. त्याच्यामुळं ती लहान मुलं अंधारात ही खेळत असली समजा सापाची जी भीती वाटते. नाव काय तुमचं? आशा मुंडे, आशा परव मुंडे. वार्ड क्रमांक 2 मधले? वार्ड क्रमांक 2 मध्ये मुक्तेश्वरी कॉलनी. क्रमांक 2 मधल्या समस्या काय आहेत ताई? आपलं नाव काय? भाग्यश्री सुमित पाटील, वार्ड क्रमांक 2. हेच की घंटागाडी वेळेवर येत नाही. परत पाण्याचं पण ना थोडंसं प्रॉब्लेम होतं की वेळेत नाहीच सोडत पाणी. पण पाण्याचे प्रॉब्लेम आहेत. परत जे ओपन स्पेस आहेत ते तर पण ओपन स्पेसमध्ये पण थोडंसं जरा बघितलं पाहिजे ना की कसं सगळं स्वच्छता वगैरे. आणि आम्हाला मीराताईवर आहे भरोसा. त्यांचा स्वभाव माहिती आहे, त्यांचा कसं सगळ्यांना मनमिळावू पण स्वभाव आहे आणि त्या करतील सगळं. याच्या अगोदर बाकीच्यांना आम्ही चान्स दिला पण त्यांच्याकडून काही इतकं व्यवस्थित आम्हाला म्हणजे पाहिजे तसं त्यांनी काही कोणतं काम केलं नाही. तर आता आम्हाला मीराताईकडून आहेत त्या सगळ्या की त्या करतील. मग आमचं त्यांनाच पूर्ण आहे की म्हणजे आम्ही सगळे त्यांनाच मतदान देऊ असं आहे आमचं. म्हणजे महिलांचं तर त्यांनाच आहे. वार्ड क्रमांक 2 मध्ये तर जास्तीत जास्त तर सगळे त्यांनाच साथ देत आहेत. बाकीचं सगळ्यांना त्यांनाच आहे. हे आपल्या मीराताई आहेत आणि तुम्हाला माहितीच आहे त्यांचं काम कसं आहे ते. तुमच्या ज्या बी काही अपेक्षा असतील त्या मीराताई सगळ्या आपण पाहताय मीराताई घरी घरी जाऊन प्रत्येकांच्या भेटी घेत आहे. तुमच्या समस्या सांगा, त्यांच्या समस्या अडचणी काय आहे ते जाणून बांधायची ना आपलं. आपण वार्ड क्रमांक 2 मधून उभे आहात. नेमका आपण प्रचारला गेल्यानंतर लोकांनी काय काय समस्या आपल्याला सांगितल्या? एवढ्या समस्या की डोक्याच्या बाहेरच्या आपल्या समस्या आहेत महिलांच्या आणि सगळ्यांच्याच. रोड नाही, कुठे नाली नाही, कचऱ्याची सोय नाही, पाण्याची सोय नाही, लाईट नाही, सगळ्यांच्या अशा समस्या आहेत. नेमकं मग आपण काय या समस्येविषयी आपण काय तोडगा काढणार नेमकं आता काय? ही समस्या पूर्ण सोडवणार आपण.
पूर्ण काम करणार आहेत हे. पूर्ण रोड करू, नाल्या सुशोभीकरणाचं काम करायचंय आपल्याला. ओपन पेस पूर्ण सुंदर करायचे. लाईटचं काय? लाईट तर नाहीतच ना बऱ्याच ठिकाणी, मग ते पण लाईट लावून घ्यायच्या सगळ्या. मग काय कचरा घाण वगैरे काय वार्डातली? घाण तर एवढी आहे की मीच परेशान आहे त्या घाणीसाठी. मग काय पहिल्या वार्डातल्या काय नगरसेवकांनी काम केलं का नाही? काय काही दिसत नाही केलेलं. उद्घाटन करून फक्त काही ठिकाणाहून गेले, पण ते फक्त फोटो घेतले आणि गेले. आजपर्यंत काही ते काम झालेलं दिसत नाही कुठेच. आणि छोटे छोटे नाले कसे केले ते? नेमकं काय नाले कसे असे केले ते? तर त्यांनीच केल्यात त्या नाल्या तशा. एक अर्धी छोटी बकेट सुद्धा पाणी तिथून जाणार नाही त्या नालीमधून. अशा नाल्या आहेत त्या, कचऱ्याने गच्च भरलेल्या. मग काय कचरा कधी नाल्या का उपसा होतं का नाही नाल्याचा कधी? कधीच नाही, एकही वेळेस नाही. मग आपण काय त्याच्याकडे काय 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 करणार आपण? नाल्या पण चांगल्या करणार ना मोठ्या. वेळेलाच ते स्वच्छ करणार. नागरिकांनी आपल्याकडे समस्या घेऊन आल्यानंतर काय नागरिकांचं आपण काय करणार? नागरिकांना नेमकं 24 तास मी सज्ज राहणार सेवा करण्यासाठी. मग लोकांचा कसा प्रतिसाद आहे आपल्याला? चांगला, एकदम चांगला प्रतिसाद आहे सगळ्यांचा. काय म्हणतात मतदार? काय आपलं सगळे आनंदी आहेत. मी आहे म्हणून, मीराताई आहेत, काही काळजी नाही. प्रत्येक जण म्हणतात मीराताई आहेत, आता आपल्याला काहीच काळजी नाही. निवडणुकीला कशासाठी उभा आहेत? हे जे सगळ्यांच्या समस्या मी रोज ऐकते, त्या समस्या माझ्या आहेत. आणि मीच एवढी वैतागून गेले की हे आपल्या समस्या सुटत नाहीत, मग सगळ्या सर्वसाधारण लोकांच्या कधी सुटणार एवढ्या जणांच्या? म्हणून मी याच्यात आले की मी करावं काहीतरी सगळ्यांसाठी. माझं पण कर्तव्य आहे की मी सगळ्यांसाठी काहीतरी करावं. काय नागरिकांना काय आव्हान आहे आपलं? म्हणजे सगळ्यांनी साथ द्यावी मला. नागरिक काय म्हणतात? मग वार्डात गेल्यावर काय म्हणतात तुम्हाला? सगळे आनंदी आहेत. तुम्ही आहेत ना, काळजी नाही, काळजी करू नका तुम्ही, आम्ही आहेत तुमच्या सोबत, सगळे म्हणतात. नेमकं लाडक्या बहिणीसाठी नेमकं काय आपण करणार आहोत? लाडक्या बहिणींसाठी खूप काम करायचंय आपल्याला. सगळ्यांना एकत्रित आणून त्यांना सक्षम करायचंय मला. अगोदर नंबर 1चा प्रश्न महिलांसाठी सक्षम करायचं पूर्ण महिलांना. नेमकं महिलासाठी आपण काय प्रयत्न करणार? रोजगारासाठी त्यांच्यासाठी रोजगार काढणार. महिलांसाठी रोजगार त्यांना चांगला मिळाला तर त्यांचं कुटुंब चांगलं चालणार, मुलं शिकणार पुन्हा त्यांचे. आणि लाडक्या बहिणीसाठी काय? लाडक्या बहिणीसाठी पण एक बँक काढायलो. आपण शिवसेनेच्या शहर प्रमुख आहेत, महिला शहर प्रमुख आहेत. नेमकं वार्डात फिरताना लोकांनी काय समस्या आपल्याकडे सांगितल्या आणि नेमक्या आपण त्या कसं सोडण्याचा प्रयत्न करणार? जय महाराष्ट्र. मी महादेवी माळी, शिवसेना शहर प्रमुख. आणि मीराताईच्या वार्डामध्ये आम्ही प्रचार करत असताना असं दिसून आलं की एक फुटाच्या नाल्या आहेत, जे की सिटीमध्ये एवढी लहान नाली कुठं नसते. 10 फूट नाली ओपन आहे तर 15 फूट ती पॅक झालेली आहे कचऱ्याने. आणि रस्त्यावर पाणी आहे, अस्वच्छता आहे, किंवा ते ओपन पेसमध्ये आहे त्याच्यामध्ये एवढी कचरा कुंडी झालेली आहे. आणि बऱ्याच रस्त्यावरच्या ज्या लाईटी वगैरे आहेत त्या बंद पडलेल्या आहेत. आणि प्रत्येक महिलेशी आम्ही लाडक्या बहिणीशी भेटलोत आणि लाडक्या बहिणींचं असं म्हणणं आहे की मीराताईवर खूप विश्वास आहे त्यांचा, आणि म्हणूनच त्या मीराताईचा म्हणजे त्यांचा पाठिंबा देत आहेत त्यांना. आणि मीराताई खूप छान काम करतील. मीराताई निवडून आल्यानंतर महिलांना घर बसल्या काहीतरी रोजगार उपलब्ध करून देणार आहेत. आणि वयोवृद्ध आजी आजोबांसाठी ओपन पेसमध्ये त्यांनी छान गार्डन वगैरे करणार आहेत. तिथं लहान लेकरांना खेळता वगैरे यावं म्हणून काहीतरी खेळणी वगैरे लावणार आहेत. आणि त्याचबरोबर वाचनालय पण सुरू करणार आहेत. नेमका लोकांचा कसा प्रतिसाद मिळतो नेमका त्यांच्या? आम्ही डोर टू डोर प्रचार केलेला आहे मीराताईंचा. आणि प्रभागातल्या प्रत्येक व्यक्तीला पहिल्या ज्या असुविधा होत्या त्याच्यामधून मीराताई नक्कीच बाहेर काढतील आणि छान काम करतील, असं मीराताईंना फुल सपोर्ट आहे.
करा ना तेवढं additional. कधी बी. हा चालते सकाळ सकाळ करूया 10 वाजता येऊ का? हो. चालेल चालेल उद्या सकाळी करूया.